नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य 60 प्रश्न घेतलेले आहेत. हे सर्व प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेलेच आहेत आणि खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, महात्मा फुले बघा यांचं जन्मगाव असेल कटगुण हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? महात्मा ज्योतिबा फुले बघा यांचं जन्मगाव कटगुण आहे, तर कटगुण हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, कटगुण हे ठिकाण बघा सातारा जिल्ह्यामधलं ते ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा, आशिया खंडातील बघा मेकॉंग ही नदी खालीलपैकी कोणत्या देशामधून वाहत नाही? आशिया खंडामधली मेकॉंग ही नदी खालीलपैकी कोणत्या देशामधून वाहत नाही? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, बघा मेकॉंग ही नदी पहा मलेशिया या देशामधून ती वाहत नाही. प्रश्न क्रमांक तिसरा बघा, जगाचा मानव विकास निर्देशांक व मानव विकास अहवाल जाहीर करणारी संस्था खालीलपैकी कोणती संस्था आहे? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, जगाचा मानव विकास निर्देशांक व मानव विकास अहवाल जाहीर करणारी संस्था म्हणजेच UNDP संस्था. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक चौथा बघा, जनगण मन बघा हे भारताचं राष्ट्रगीत मूळ खालीलपैकी कोणत्या भाषेमध्ये लिहिलं गेलं? जनगण मन बघा हे भारताचं राष्ट्रगीत आहे, खालीलपैकी कोणत्या मूळ भाषेमध्ये लिहिले गेले होते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, ते बंगाली बघा या मूळ भाषेमध्ये लिहिले गेले होते. प्रश्न क्रमांक 5 बघा, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ पहा दिल्ली या ठिकाणी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. प्रश्न क्रमांक 6 बघा, प्रसिद्ध पुस्तक द गाईड हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 RK नारायण यांनी ते लिहिलेलं पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा, अयोध्या हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? अयोध्या हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, अयोध्या हे शहर पहा शरयू नदीच्या काठावर आहे. प्रश्न क्रमांक 8 बघा, ईडन गार्डन बघा हे क्रिकेटचं स्टेडियम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ईडन गार्डन बघा क्रिकेट स्टेडियम बघा कोलकाता या ठिकाणी. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 9 बघा, वॉर अँड पीस या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? वॉर अँड पीस या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, लिओ टॉल्स्टॉय वॉर अँड पीस या कादंबरीचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 10 बघा, अस्तंबा डोंगर महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत? बघा, अस्तंबा डोंगर बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा नंदुरबार या जिल्ह्यामधले ते डोंगर आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मिठाचं सर्वाधिक उत्पादन खालीलपैकी कोणत्या मिठाचं बघा सर्वाधिक उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते? बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आहे, गुजरात या राज्यामध्ये बघा मिठाचं सर्वाधिक उत्पादन हे होत असते. प्रश्न क्रमांक 12 बघा, दाचीगम हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? दाचीगम बघा हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, दाचीगम बघा हे राष्ट्रीय बघा जम्मू काश्मीर या राज्यामधलं राष्ट्रीय उद्यान आहे. प्रश्न क्रमांक 13 बघा, जागतिक ओझोन दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बघा, जागतिक ओझोन दिन कोणत्या दिवशी असतो? बघा, 16 सप्टेंबर या दिवशी बघा जागतिक ओझोन दिन असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नीलक्रांती ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या क्षेत्रासंबंधीची? बघा, नीलक्रांती बघा ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या क्षेत्रासंबंधीची संकल्पना? नीलक्रांती. बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक मत्स्य उत्पादन यांच्या संबंधीची क्रांती आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कळसुबाई हे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? कळसुबाई बघा हे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, अहमदनगर या जिल्ह्यामध्ये बघा कळसुबाई या ठिकाणी शिखर आहे. प्रश्न क्रमांक 16 बघा, भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमानुसार सर्वोच्च न्यायालयाने बघा घोषित केलेला कायदा सर्व न्यायालयावर बंधनकारक असतो? बघा, कलम 141 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील.
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चिप्सच्या पॉकेटमध्ये खालीलपैकी कोणता वायू भरलेला असतो? चिप्सच्या पॉकेटमध्ये खालीलपैकी कोणता वायू हा भरलेला असतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, चिप्सच्या पॉकेटमध्ये बघा नायट्रोजन हा वायू या ठिकाणी भरलेला असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र राज्यामधला पहिला संपूर्ण डिजिटल जिल्हा खाली बघा, महाराष्ट्र राज्यामधला पहिला संपूर्ण डिजिटल जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा नागपूर जिल्हा बघा महाराष्ट्र राज्यामधला पहिला डिजिटल तो जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जोगेश्वरी लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या बघा जोगेश्वरी लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? बघा मुंबई उपनगर या जिल्ह्यामधल्या त्या लेणी आहेत. प्रश्न क्रमांक 20 बघा, जागतिक पुस्तक दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? जागतिक पुस्तक दिन बघा परीक्षेमध्ये प्रश्न जागतिक पुस्तक दिन कोणत्या दिवशी असतो? बघा 23 एप्रिल या दिवशी बघा जागतिक पुस्तक दिन असतो. प्रश्न क्रमांक 21 बघा, जव्हार हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? जव्हार हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, जव्हार बघा हे थंड हवेचं ठिकाण पालघर या जिल्ह्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, संत गाडगे महाराज यांचं जन्मगाव खालीलपैकी कोणतं? बघा संत गाडगे महाराज यांचं जन्मगाव खालीलपैकी कोणतं आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आहे, शेंडगाव बघा संत गाडगे महाराज यांचे या ठिकाणी जन्मगाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामधलं पहिलं बघा जैव तंत्रज्ञान धोरण राबवणारे बघा खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा जैव तंत्रज्ञान धोरण बघा राबवणारे बघा भारतामधलं पहिलं राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर खालीलपैकी कोणते शहर या ठिकाणी वसलेलं नाही? बघा पैठण, संगमनेर, नाशिक, नांदेड यापैकी कोणतं एक शहर आहे गोदावरी नदीच्या काठावर नाही? बघा संगमनेर शहर या ठिकाणी गोदावरी नदीच्या काठावर नाही. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या एक या ठिकाणी जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे? बघा या ठिकाणी 4 बघा प्रकल्प आहेत. कोणत्या या ठिकाणी बघा जलविद्युत प्रकल्प आहे? बघा जलविद्युत प्रकल्प या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे. बघा कोयना या ठिकाणी बघा जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या पिकाला नगदी पीक या ठिकाणी असे म्हटले जाते? नगदी पीक बघा कापूस या पिकाला बघा नगदी पीक या ठिकाणी म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 27 बघा, कोयना ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? कोयना ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? बघा कृष्णा नदीची उपनदी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणते शहर हे ग्रीन सिटी म्हणून ओळखले जाते? ग्रीन सिटी म्हणून कोणते शहर हे ओळखले जाते? मग या ठिकाणी नागपूर हे शहर बघा ग्रीन सिटी म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनामधून झाली? बघा गडचिरोली या जिल्ह्याची निर्मिती पहा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनामधून झालेली आहे? बघा चंद्रपूर जिल्ह्याच्या विभाजनामधून बघा गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक 30 बघा, अजिंठा लेणी खालीलपैकी कोणत्या नदीच्या बघा अजिंठा लेणी कोणत्या नदीच्या काठी आहेत? तर वाघूर या नदीच्या काठी आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सरपंच आपल्या पदाचा राजीनामा खालीलपैकी कोणाला देतो? सरपंच आपल्या पदाचा राजीनामा खालीलपैकी कोणाकडे देतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बघा, पंचायत समिती सभापती यांच्याकडे तो राजीनामा देत असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पद्मभूषण हा देशामधला खालीलपैकी कितव्या क्रमांकाचा सर्वोच्च पद्मभूषण? बघा भारतरत्न, पद्मविभूषण आणि पद्मभूषण म्हणजे या ठिकाणी बघा 3ऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, द प्रॉमिस लँड या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? द प्रॉमिस लँड या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बराक ओबामा द प्रॉमिस लँड या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 34 बघा, मॉरिशस या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती? बघा मॉरिशस या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील, पोर्ट लुईस बघा मॉरिशस या देशाची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सूर्यमालेमधला लाल रंगाचा ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे? बघा लाल रंगाचा ग्रह बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा मंगळ हा ग्रह बघा लाल रंगाचा तो ग्रह आहे. बघा जागतिक कर्करोग दिन खालीलपैकी जागतिक कर्करोग दिन कोणत्या दिवशी साजरा
याला जागतिक कर्करोग दिन 4 फेब्रुवारी या दिवशी बघा जागतिक कर्करोग दिन असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मानवी शरीरामधल्या बघा खालीलपैकी कोणत्या पेशी असतात त्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात. बघा पांढऱ्या रक्तपेशी बघा मानवी शरीरामधल्या रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गोदावरी ही नदी बघा महाराष्ट्राच्या एकूण किती जिल्ह्यामधून वाहते. बघा गोदावरी नदी बघा महाराष्ट्राच्या बघा एकूण 8 जिल्ह्यामधून वाहते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खानापूरचे पठार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले बघा खानापूरचे पठार कोणत्या जिल्ह्यामधले पठार आहेत. बघा खानापूरचे पठार बघा सांगली या जिल्ह्यामधले ते पठार आहेत. प्रश्न क्रमांक बघा 40, खांदेरी उंदेरी ही खालीलपैकी काय बघा खांदेरी आणि उंदेरी ही खालीलपैकी काय आहेत. बघा खांदेरी आणि उंदेरी बघा बेटे आहेत बघा. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, परभणी व नांदेड जिल्ह्यामधून जाणाऱ्या डोंगर रांगांना खालीलपैकी काय म्हणतात. परभणी व नांदेड जिल्ह्यामधून जाणाऱ्या डोंगर रांगांना खालीलपैकी काय म्हणतात. तर त्यांना निर्मलचे डोंगर या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, दरकेसा टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या टेकड्या आहेत. दरकेसा टेकड्या कोणत्या जिल्ह्यामधल्या टेकड्या आहेत. बघा गोंदिया या जिल्ह्यामधल्या त्या टेकड्या आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, प्रवरा सिंदफणा दुधना या नद्या कोणत्या नदीच्या प्रवरा सिंदफणा दुधना या नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत. तर गोदावरी या नदीच्या उपनद्या आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक असे खालीलपैकी कोणास बघा आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते. बघा या ठिकाणी लॉर्ड मेयो यांना बघा आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक असे या ठिकाणी म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पानिपतची बघा दुसरी लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी पानिपतची बघा दुसरी लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती. बघा 1526 मध्ये बघा पानिपतची बघा दुसरी लढाई ही झाली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा बघा राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. बघा पुणे या ठिकाणी राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये बघा लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे. बघा लोकसंख्येची बघा घनता सर्वात कमी असणारं राज्य म्हणजे अरुणाचल प्रदेश. बघा या राज्यामध्ये लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे. बघा कार्निवल हा सण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये साजरा बघा कार्निवल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो. कार्निवल हा सण बघा कार्निवल हा सण बघा गोवा राज्यामध्ये बघा प्रामुख्याने साजरा केला जाणारा सण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गोलघुमट विजापूर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये गोलघुमट विजापूर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. बघा गोलघुमट विजापूर बघा कर्नाटक या राज्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 50 बघा, मॅन ऑफ पीस हे टोपण नाव खालीलपैकी कोणाचं आहे. मॅन ऑफ पीस हे टोपण नाव खालीलपैकी कोणाचं आहे. तर लाल बहादूर शास्त्री यांचे या ठिकाणी टोपण नाव आहे. प्रश्न क्रमांक, गुरुत्व आकर्षणाचा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला. गुरुत्व आकर्षण सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडलेला सिद्धांत आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 न्यूटन यांनी बघा गुरुत्व आकर्षण यांचा सिद्धांत हा मांडलेला आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हैदराबाद हे शहर कोणत्या नदीच्या काठी बघा हैदराबाद हे शहर कोणत्या नदीच्या काठी आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील. हैदराबाद हे शहर बघा मुशी नदीच्या काठावर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अमोनिया हा वायू हवेच्या खालीलपैकी कोणत्या पद्धतीने गोळा करतात. बघा अमोनिया हा वायू बघा हवेच्या बघा हेबर पद्धतीने तो गोळा करतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पानझडी वृक्षाची वने खालीलपैकी कोणत्या भागामध्ये प्रामुख्याने बघा पानझडी वृक्षाची वने खालीलपैकी कोणत्या भागामध्ये प्रामुख्याने पानझडी वृक्षाची वने बघा विदर्भामध्ये बघा प्रामुख्याने आढळतात. बघा कांद्याचं बघा सर्वाधिक उत्पादन खालीलपैकी कोणत्या कांद्याचं बघा सर्वाधिक उत्पादन खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये होते. बघा कांद्याचं बघा सर्वाधिक उत्पादन बघा नाशिक या जिल्ह्यामध्ये होत असते. प्रश्न क्रमांक बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा चुनखडीच्या खाणी खालीलपैकी कोणत्या एका बघा जिल्ह्यामध्ये बघा मोठ्या बघा प्रमाणावर आहेत चुनखडीच्या खाणी. बघा यवतमाळ या जिल्ह्यामध्ये बघा चुनखडीच्या खाणी या ठिकाणी जास्त प्रमाणात चुनखडीच्या खाणी यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहेत. बघा शिलाँग ही राजधानी बघा खालीलपैकी शिलाँग खालीलपैकी कोणत्या राज्याची शिलाँग खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी शिलाँग. तर मेघालय या राज्याची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक बघा, गलवान नदीचे क्षेत्र खालीलपैकी कोणत्या संघराज्य प्रदेशामध्ये आहे. गलवान नदीचे खोरे कोणत्या संघराज्य प्रदेशामध्ये गलवान नदीचे खोरे. बघा या ठिकाणी लडाखमध्ये बघा या ठिकाणी गलवान नदीचे खोरे आहेत.
बघा महाराष्ट्रामध्ये बघा पहिले पुस्तकाचं गाव म्हणजे भिल्लार हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा महाराष्ट्रामध्ये पहिले बघा पुस्तकाचं गाव भिल्लार हे सातारा या जिल्ह्यामध्ये आहे. क्रमांक पुढचा बघा पंचायत राज हा विषय खालीलपैकी कोणत्या सूचीमधला विषय पंचायत राज हा विषय कोणत्या सूचीमधला विषय आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील.